हॅलो स्टुडंट्स, आज कॉम्प्युटर सब्जेक्टमध्ये आस विद्यालयातर्फे मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा विषय तर अर्थातच संगणक आणि आपला चॅप्टर आहे स्क्रॅच. तर लास्ट सेशनमध्ये आपण पाहिलेलं की ॲनिमेशन काय असतं, ॲनिमेशन म्हणजे काय आणि आपण ॲनिमेशनने काय काय करू शकतो. ओके, तर या सेशनमध्ये आपण स्क्रॅचची इंट्रोडक्शन पाहणार आहोत की स्क्रॅच ॲक्च्युली काय आहे आणि स्क्रॅचमध्ये आपण कसे काम करू शकतो आणि स्क्रॅचची विंडो कशी आहे हे पण आपण पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. तर यासाठी तुम्ही स्क्रॅच डाउनलोड करू शकता. स्क्रॅच 2.0 पण डाउनलोड करू शकता किंवा लेटेस्ट व्हर्जन पण डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यानंतर विंडो कशी दिसते, हे स्क्रॅच डेस्कटॉप हे तुम्हाला ओपन करायचंय. तर हे आहे स्क्रॅच ची विंडो. आता स्क्रॅच विंडो तर आपण पाहिली, तर यात काय काय कॉम्पोनंट्स आहेत. तर इथे आपल्याला स्क्रॅच प्रोजेक्ट, इथे आपण आपल्या प्रोजेक्टचे नाव लिहू शकतो. तसेच आपल्याला पाहायला मिळतं हे एक बटन ज्यात आपण लँग्वेज सिलेक्ट करू शकतो, या सॉफ्टवेअरची लँग्वेज. देन फाईलमध्ये न्यू आहे. न्यू म्हणजे ज्यावेळी आपल्याला न्यू प्रोजेक्ट स्टार्ट करायचा असेल त्यावेळी आपण न्यू यूज करतो. देन लोड फ्रॉम युअर कम्प्युटर म्हणजे आपण आधी जे प्रोजेक्ट केलेले असतात ते आपण इथून ओपन करू शकतो. आपण नॉर्मली दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये ओपन हा शब्द वापरतो आणि इथे स्क्रॅचमध्ये लोड फ्रॉम युअर कम्प्युटर. देन सेव्ह टू युअर कम्प्युटर म्हणजे आपण जे इथे केलेले आहेत प्रोजेक्ट वगैरे ते आपण समजा न्यू प्रोजेक्ट असेल तर तो आपण सेव्ह करू शकतो. ओके, कारण की सेव्ह आपल्याला करायचा आहे. जर तुम्ही सेव्ह नाही केलं तर नंतर इन फ्युचर तुम्ही ते ओपन करू शकत नाही. आणि नेक्स्ट आहे एडिट. हा टर्न ऑन टर्बो मोड आहे. ओके, तर या टर्बो मोड मध्ये काय होतं, ज्यावेळी आपण कोड करतो तो कोड हे फास्ट रन करतं. आता कोड म्हणजे काय, जसे मी तुम्हाला सांगितलेले प्रोग्रामिंग, स्क्रॅच एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि प्रोग्राम मध्ये आपण कोड लिहितो. कोड म्हणजे एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असतं, ते स्टेटमेंट्स आपण प्रोग्राम मध्ये लिहितो आणि त्याला आपण रन करतो, त्यानंतर आपल्याला आउटपुट मिळतं. तर ते तो प्रोजेक्ट रन होण्यासाठी जर तुम्ही टर्बो मोड यूज केला तर तो प्रोजेक्ट फास्ट रन होतो. ओके, जसं मोठे मोठे प्रोजेक्ट्स जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, मोठ्या मोठ्या गेम्स किंवा 3D ड्रॉइंग्स, 3D प्रोजेक्ट्स, हे सगळे जे प्रोजेक्ट्स असतात त्यांना रन करण्यासाठी टर्बो मोडचा वापर केला जातो. तर याला ऑन करण्यासाठी आपण एडिट मध्ये गेलो आणि इथे टर्न ऑन केलेले आणि आता आपण टर्न ऑफ करू. ओके, नेक्स्ट इथे तुम्हाला ट्युटोरियल्स मिळतात आणि ट्युटोरियल्स मध्ये बरेचसे ट्युटोरियल्स आहेत. यातले एखाद दुसरे मी दाखवीन सुद्धा तुम्हाला ट्युटोरियल की आपण कसे यूज करू शकतो. शिवाय आता येऊया ह्या पूर्ण विंडो मध्ये. हे आहेत ब्लॉक्स. ओके, यांना म्हणतात ब्लॉक. ऍक्च्युली स्क्रॅचला आपण ब्लॉक बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा म्हणतो, कारण की आपल्याला इथे जस्ट ब्लॉक्स ड्रॅग करायचे असतात आणि ड्रॉप करायचे असतात. या पद्धतीने तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता. याला म्हणतात ब्लॉक्स. ओके, इथे सेम अंडू साठी आपण कंट्रोल झेड वापरू शकतो आणि रिडू साठी आपण कंट्रोल प्लस वाय वापरू शकतो. आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स आहेत. मोशन ब्लॉक आहे, लुक्स ब्लॉक, साऊंड, इव्हेंट्स, कंट्रोल, सेन्सिंग,
ऑपरेटर्स, व्हेरिएबल्स आणि माय ब्लॉक्स. तर इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक ब्लॉक वेगवेगळे कलर आहेत. आणि जसे हा मोशन ब्लॉक आहे, याचा निळा कलर आहे, याचा जांभळा कलर आहे लुक्स ब्लॉकचा. साऊंड मध्ये याचा मॅजेंटा कलर आहे. इव्हेंट पिवळा, डार्क पिवळा आहे कंट्रोल. सेन्सिंग अगेन स्काय ब्लू कलर आहे. ऑपरेटर ग्रीन, व्हेरिएबल्स ऑरेंज आणि माय ब्लॉक्स पिंक कलर आहेत. तर हे ब्लॉक्स वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज होतात. तर इथे मोशन ब्लॉक्स मध्ये मोशन म्हणजे तुम्ही ज्या हालचाली करू शकता, ज्या हालचाली स्प्राइटला करवणार आहे त्याला म्हणतात मोशन. लुक्स म्हणजे हे जे स्प्राइटचे जे लुक्स आपल्याला चेंज करावे लागतात त्याच्यासाठी हा लुक्स ब्लॉक आहे. देन साऊंड म्हणजे आपल्याला जर आपल्या स्टोरीत किंवा ॲनिमेशन मध्ये साऊंड ऍड करायचा असेल तर आपण हे सगळे ब्लॉक्स वापरू शकतो. नेक्स्ट इव्हेंट्स म्हणजे स्पेशल काही, जसं वेन फ्लॅग क्लिक्ड, तर इथे तुम्ही हा फ्लॅग बघू शकता. हा ज्यावेळी आपण फ्लॅग क्लिक करतो त्यावेळी आपला प्रोग्राम रन होतो. तसेच वेन दिस की प्रेस्ड म्हणजे कोणतीही की केल्यानंतर तुम्हाला कोणती ऍक्शन करायची आहे ते तुम्ही सेट करू शकता. अशा प्रकारे इथे इव्हेंट्सचे पण ब्लॉक आहेत. हे सगळे ब्लॉक आपण डिटेल्समध्ये पाहायचे आहेत. ज्यावेळी आपण ॲनिमेशन करू त्यावेळी आपल्याला प्रत्येक ब्लॉकची गरज पडणार आहे. हा आहे कंट्रोल ब्लॉक. ऍक्च्युली बाकीच्या ब्लॉक्सना कंट्रोल करण्यासाठी हे ब्लॉक असतात. जसे की कोणती ऍक्शन जर तुम्हाला रिपीट करायची असेल तर या ब्लॉक्सचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे सेन्सिंग म्हणजे टचिंग कलर. ओके. ऑपरेटर्स, व्हेरिएबल्स. आता या इथे तुम्हाला 3 टॅब दिसतात: कोड, कॉस्ट्युम्स आणि साऊंड्स. तर फर्स्ट हे काय आहे ते पाहू. याला म्हणतात स्टेज. ओके, हा आहे स्टेज. इथे आपण जे स्प्राइट्स जे आहेत त्यांची प्लेसमेंट करतो. आणि शिवाय इथे काही तुमच्या स्टोरीमध्ये किंवा ॲनिमेशन मध्ये काही ऍड करायचे असेल ते तुम्ही इथे करू शकता. आणि याला म्हणतात, हा जो मधला पार्ट आहे, वेट, हा जो पार्ट आहे याला म्हणतात स्क्रिप्ट एरिया. ओके, हा आहे स्क्रिप्ट एरिया. ओके, आणि याला मी म्हणलं स्टेज. ऑलराईट. तर हे आहे आपलं स्टेज. तर अशा पद्धतीने हे एरियाज आहेत, याला म्हणतात ब्लॉक्स एरिया. हे आहेत ब्लॉक्स. ओके, हे आहे बेसिक स्ट्रक्चर. इथे तुम्ही झूम करू शकता. हे आहे झूम. मोठं करण्यासाठी ज्यावेळी आपण स्क्रिप्ट लिहितो त्यावेळी आपण झूम करून ती स्क्रिप्ट पाहू शकतो. तसेच हे आहे स्प्राइटचे नाव. याला म्हणतात स्प्राइट. हे आपल्याला किटी आहे, याला म्हणतात स्प्राइट. ओके, तर हे आहे स्प्राइटचं नाव. बाय डिफॉल्ट स्प्राइट 1 हे नाव असतं. इथे आपण चेंज करू शकतो नाव. देन हे आहेत एक्स अँड वाय ऍक्सिस. एक्स अँड वाय ऍक्सिस म्हणजे पोझिशन, स्प्राइटची पोझिशन असते ही. तर समजा आता स्प्राइट इथे आहे तर याची पोझिशन आहे, एक्स ऍक्सिस आहे आपलं -186 आणि
y आहे -66. नेक्स्ट आहे साईज. ही साईज कशाची असू शकते? बरोबर, ही साईज आहे या स्प्राइटची. ओके. आणि डायरेक्शन म्हणजे कोणत्या दिशेला स्प्राइट इथे टर्न आहे. कोणतीही डायरेक्शन असेल तर हा जो अँगल आहे तो इथे चेंज होतो. ओके. तर इथे आता समजा स्प्राइटची साईज आपल्याला चेंज करायची असेल तर इथे आपण 100 बाय डिफॉल्ट साईज असते, इथे आपण 200 करू. तर तुम्ही बघू शकता स्प्राइटची साईज चेंज झालेली आहे. ओके. अशा पद्धतीने आपण स्प्राइटची साईज चेंज करू शकतो. स्प्राइटला शो किंवा हाईड करू शकतो. हे आपण हाईड केलं, हे शो. देन डायरेक्शन. आता डायरेक्शन म्हणजे इथे आहे डायरेक्शन, तुम्ही पाहू शकता स्प्राइट कसा टर्न करतोय. ओके. अशा रीतीने सुद्धा तुम्ही याची दिशा बदलू शकता किंवा तुम्ही टाईप करू शकता जर तुम्हाला परफेक्ट अँगल माहिती असेल तर. ओके. इथे ऑल अराउंड तुम्ही टर्न करू शकता, तो ऑप्शन आहे. देन तुम्ही लेफ्ट राईट करू शकता, तो ऑप्शन आहे. हे तुम्ही पाहू शकता, फक्त लेफ्ट आणि राईट करू शकतो आणि हे केलं तर ऑल अराउंड. आणि जर हा ऑप्शन तिसरा ऑप्शन असतो डू नॉट रोटेट, तर तुम्ही कितीही जरी फिरवलं इथे चेंज केलं तरी हे रोटेट होणार नाही. ओके. तर अशा पद्धतीने आपण स्प्राइटला रोटेट करू शकतो. आणि इथे स्प्राइटचे आपण नाव चेंज करू शकतो. जसे सपोज मी नाव दिले किटी, तर हे आपण चेंज करू शकतो. आणि एक्स अँड वाय ऍक्सिस म्हणजे जसे सपोज मी इथे जस्ट एक्सप्लेन करते. तुम्ही गणितात पण पाहिलं असेल तर हा असतो एक्स ऍक्सिस आणि हा असतो वाय ऍक्सिस. ओके. तर हे जे वाय आणि एक्स ऍक्सिस असतात यामध्ये एका प्रत्येक पॉइंटचे ऍड्रेसेस असतात. जसं एक्स ऍक्सिस समजा 1, वाय असतो 1 आणि मिडल सेंटर असतो नेहमी 0 आणि 0. ओके. 0 आणि 0. तर याचा सुद्धा मिडल 0 0च असतो. तर एक्स आणि वाय ऍक्सिसचा फायदा हा आहे की तुम्हाला समजा स्प्राइटचं लोकेशन माहिती नसेल, समजा आपल्याला जर कोणी आपला पत्ता विचारला तर आपण कसं सांगतो की माझं घर या पेठेत या नंबरच्या रोडवर या नंबरचं आहे. ओके. म्हणजे तुम्ही तुमचे सगळ्या लोकेशनचे पॉइंट तुम्ही सांगत असता. त्या प्रकारे आपण एक्स अँड वाय ऍक्सिस यूज करतो स्प्राइटचं लोकेशन करण्यासाठी. ओके. तर हा होता एन्व्हायरमेंट स्क्रॅचचा. तर आज आपण या सेशनमध्ये काय शिकलो? आपण पाहिलं की स्क्रॅचची विंडो कशी असते. स्क्रॅचचे विंडोचे वेगवेगळे पार्ट्स आपण पाहिले. यातले सुद्धा थोडेफार पार्ट्स आपण डिस्कस नाही केलेले, ते पार्ट्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करूया. तर नेक्स्ट सेशन जरूर पहा. थँक्यू आणि हॅव अ नाईस डे.